गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण 1/5 ऑफ डी स्क्वेअर इंटू साइन ax और cos ax विच इज इक्वल टू 1/5 ऑफ माइनस a स्क्वेअर साइन ax और cos ax या टाईपच्या फॉर्म्युल्यावरील बरेचसे एक्झाम्पल्स घेतले. आता आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 49 वर आहोत आणि आपला आर्टिकल सुरू आहे 63 नंबरचा. काय आहे हो आर्टिकल? इंटेग्रल करस्पॉन्डिंग टू ए टर्म ऑफ फॉर्म e to the power ax into v in the second member. दुसऱ्या राईट हँड साइडला जर e to the power ax into v असेल आणि वेअर v इज एनी फंक्शन ऑफ x असेल तर या टाईपच्या एक्झाम्पल्सला कसं सोडवायचं त्यासाठी ही मेथड आहे. सिन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power ax into v आपल्याला ऑलरेडी माहीत आहे. 12th स्टँडर्डला आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही शिकलेलो आहोत. फर्स्ट फंक्शन यू म्हणजे डी अपॉन डी एक्स ऑफ यू व्ही विच इज इक्वल टू डी अपॉन डी एक्स यू व्ही विच इज इक्वल टू यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स, जे की आपण 12th स्टँडर्डला ऑलरेडी शिकलेलो आहोत. त्याचा आपल्याला इथं आता वापर करायचा आहे. फर्स्ट फंक्शन काय आहे? इथे फर्स्ट फंक्शन काय आहे? e टू द पॉवर ax. जर आपण फर्स्ट फंक्शन e टू द पॉवर ax म्हणालो तर डेरिव्हेटिव्ह ऑफ v असं लिहिता येईल प्लस सेकंड फंक्शन v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर ax इज e टू द पॉवर ax इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax इज a. या दोन्ही टर्म मधून e टू द पॉवर ax कॉमन काढता येते आणि म्हणून विच इज इक्वल टू e टू द पॉवर ax इन ब्रॅकेट d प्लस a ब्रॅकेटच्या बाहेर v. जर एक डेरिव्हेटिव्ह काढली आपण या e टू द पॉवर ax इंटू v ची तर आपल्याला रिझल्ट काय आलेला आहे? e टू द पॉवर ax जशाला तसा आहे आणि d च्या जागेवर d प्लस a आहे आणि v सुद्धा ॲज युजल आहे. मग आता जर दुसऱ्या वेळेस आपण सेम याची डेरिव्हेटिव्ह जर काढायचं ठरवलं तर डी स्क्वेअर ई टू द पॉवर ax इंटू व्ही तुम्ही सहज सांगू शकता काय येईल याचा आन्सर. ई टू द पॉवर ax इन ब्रॅकेट डी प्लस ए चा वर्ग इंटू व्ही येईल आणि कॅल्क्युलेट केल्यानंतर तेच आलेलं आहे. बघू मग आता कॅल्क्युलेट करू. डी चा वर्ग ई टू द पॉवर ax इंटू व्ही विच इज इक्वल टू डी. एक वेळा डेरिव्हेटिव्ह आपण ब्रॅकेटमध्ये लिहिली डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर ax इंटू व्ही जे की आपण ऑलरेडी काढलेली आहे. विच इज इक्वल टू डी इन ब्रॅकेट ई टू द पॉवर ax इंटू डी प्लस ए इंटू व्ही जे की इथं आपण काढलेलं आहे. आता ई टू द पॉवर ax इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस म्हणजे ई टू द पॉवर ax ला फर्स्ट फंक्शन म्हणालो. डेरिव्हेटिव्ह ऑफ डी प्लस ए इंटू व्ही सेकंड फंक्शन प्लस डी प्लस ए इंटू व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ e to the power ax is e to the power ax into a. आता या दोन्ही टर्म मधून आपल्याला लेफ्ट हँड साइडला e to the power ax कॉमन काढायचा आहे आणि राईट हँड साइडला v काढायचा आहे आणि जे शिल्लक राहिलेलं आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. सो विच इज इक्वल टू e to the power ax टेकन आउट कॉमन as well as v taken out common. So remaining is here in a first term d into d plus a plus a into d plus a ब्रॅकेटच्या बाहेर v e to which is equal to e to the power ax in bracket d plus a पुन्हा टेकन आउट कॉमन. नेक्स्ट राहिला आपलं d plus a ब्रॅकेटच्या बाहेर v आणि which is equal to e to the power ax in bracket d plus a चा वर्ग into v. म्हणजे एक वेळा जर डेरिव्हेटिव्ह काढलं आपण तर d च्या जागेवर d plus a आलं. दुसऱ्या वेळेस जर डेरिव्हेटिव्ह काढलं तर d च्या जागेवर d प्लस ए आलं. d चा वर्ग d प्लस ए चा वर्ग. इन जनरल
तिसऱ्या वेळेस जर काढाल तर डी प्लस एचा क्यूब येईल, चौथ्या वेळेस काढाल तर डी प्लस एचा घात 4 येईल. आणि अशा तऱ्हेनं इन जनरल डी रेस टू एन ई टू द पॉवर ए एक्स इंटू व्ही विच इज इक्वल टू ई टू द पॉवर ए एक्स इंटू डी प्लस ए टू द पॉवर एन इंटू व्ही. देअरफोर आता डी च्या जागेवर एफ ऑफ डी ठेवू. देअरफोर एफ ऑफ डी इज इक्वल टू ई टू द पॉवर ए एक्स व्ही विच इज इक्वल टू ई टू द पॉवर ए एक्स इंटू एफ ऑफ डी च्या जागेवर आता एफ ऑफ डी प्लस ए येईल इंटू व्ही. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. नाउ पुट एफ ऑफ डी प्लस ए इंटू व्ही विच इज इक्वल टू V1, देन V इज इक्वल टू 1 upon f of d plus a into V1. Also, V1 will be any function of x since V is any function of x. Substitution of this value of V in equation 1 gives f of d e to the power ax into, instead of V substitute 1 upon f of d plus a V1 which is equal to e to the power ax into V1 due to equation number 1. Now operating on both members of this equation with 1 upon f of d and transposing, जर दोन्ही साईडला 1 अपॉन एफ ऑफ डी न जर ऑपरेट केलं तर राईट हँड साईडला काय येईल 1 अपॉन एफ ऑफ डी ई टू द पॉवर ए एक्स इंटू V1 विच इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड. आता मी राईट हँड साईडला लिहितो आहे 1 अपॉन एफ ऑफ डी इंटू एफ ऑफ डी कॅन्सल होऊन जाईल वेन वी ऑपरेट 1 अपॉन एफ ऑफ डी ऑन बोथ साइड्स. तर या साईडला एफ ऑफ डी कॅन्सल होऊन जाईल आणि शिल्लक काय राहील e to the power ax into 1 upon f of d plus a into V1, where V1 as has been observed is any function of x. म्हणजे आता राईट हँड साईडला जर सेकंड मेंबर मध्ये e to the power ax into v अशा प्रकारची टर्म असेल तर आपल्याला रिझल्ट यूज करायचा आहे 1 upon f of d e to the power ax into V1 which is equal to, before write down e to the power ax into 1 upon f of d च्या ऐवजी d plus a म्हणजे 1 upon f of d plus a आणि V1. तर हा रिझल्ट यूज करून आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. तर मग एक्झाम्पल बघू आता. एक्झाम्पल 1 ऑन पेज नंबर 79. सॉल्व d2y divided by dx square plus y which is equal to x e to the power 2x. या सेम टाइपचा एक्झाम्पल आहे. सोल्युशन. द गिवन इक्वेशन इज d2y divided by dx square plus y which is equal to x e to the power 2x. So this equation written in symbolic form is d square plus 1 into y which is equal to x e to the power 2x, where d is equal to d by dx. Hence, the roots of f of d is equal to 0 are plus minus I, because auxiliary equation of this is m square plus 1 which is equal to 0, m square is equal to minus 1, m square is equal to I square, m is equal to plus minus I. Hence, the complementary function is, because the roots occurs imaginary and formula for imaginary roots are e to the power alpha x in bracket c1 cos beta x plus c2 sin beta x. So this is equal to alpha plus minus I beta, whereas alpha is equal to 0 and beta is equal to 1. Hence the complementary function is c1 cos x plus c2 sin x. Now the particular integral is 1 upon d square plus 1 into x e to the power 2x which is equal to e to the power 2x into 1 upon d plus 2 bracket and its square plus 1 into x, because we already know that
the formula for such examples, using such examples, is 1 upon f of d into x e to the power ax, which is equal to e to the power ax, here e to the power 2x, into 1 upon d plus 2 and its square. So here 1 upon f of d plus a into x. Instead of a, the value is 2. So 1 upon d plus 2 square plus 1 into x, which is equal to e to the power 2x into 1 upon d square plus 4d plus 4 plus 1 into x, which is equal to e to the power 2x 1 upon d square plus 4d plus 5 into x. So if you write down either in ascending order or in descending order, so here is in descending order, 5 taken out common, which is equal to e to the power 2x 1 upon 5 in bracket 1 plus 4d plus d square divided by 5 into x, which is equal to e to the power 2x into 1 upon 5. This term of denominator goes to numerator, it becomes 1 plus 4d plus d square divided by 5, bracket complete, and its power is minus 1 into x. So this term expand with the help of binomial theorem, which is equal to e to the power 2x into 1 upon 5 in bracket 1 minus in bracket 4d plus d square divided by 5 plus dot dot dot, because we need not necessary the value up to power d square and so on, only here need d terms. So here d is sufficient, d square derivative of x 2 times, one is derivative of x is 1 and the next derivative is 0, so that's why plus dot dot dot. So which is equal to e to the power 2x 1 upon 5 in bracket, this x operate this bracketed value x, here multiply x minus 4 by 5 derivative of x is 1 and plus 1 by 5 derivative 2 times of x is 0. So need not necessary to write down the plus 0, which is equal to e to the power 2x into 1 upon 5 in bracket 5x minus 4 divided by 5. This 5 and this 5 is 25, which is equal to e to the power 2x divided by 25 in bracket 5x minus 4. So this is the particular integral. Hence the complete solution is y is equal to complementary function plus particular integral. Complementary function is which is equal to c1 cos x plus c2 sin x, whereas particular integral is plus e to the power 2x divided by 25 in bracket 5x minus 4. Thank you.